हे काय आहे? हे आहे म्हैसूर मसाला डोसाची भाजी. तर चला, अगदी अशीच छानपैकी घट्ट दाट रंग आलेली म्हैसूर मसाला डोसाची भाजी कशी घरी करायची, अगदी हॉटेल स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल किंवा स्ट्रीट स्टाईल. अगदीच ते लोक फूड कलर टाकतात, फूड कलर न वापरता अगदी परफेक्ट अशी होणार आहे आपली भाजी. नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. एक भरपूर मोठा ब्रेक घेऊन आपण परत आलेलो आहोत. तर चला, अशी चमचमीत भाजी करूया. म्हैसूर मसाला डोसा भाजी अगदी घरच्या साहित्यामध्ये, अगदी हॉटेल आणि रेस्टॉरंटलाही मागे सोडेल अशी भाजी, कारण की ह्याच्यात आपण कोणतेही फूड कलर्स ॲड नाही केले. तर चला बघू याला लागणारे साहित्य काय काय लागणार आहे. तर इथं आहे आपल्याला लागणारे साहित्य. एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे. काही कढीपत्ते घेतले आहेत, 5-6 ड्राय रोस्ट कढीपत्ते आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही फ्रेश कढीपत्तासुद्धा घेऊ शकता. 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक चिरून. 7-8 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेले. 2 इंच आलं किसून घेतलेलं आहे. आलं लसूण पेस्टसुद्धा वापरू शकता किंवा मालवणी मसाला क्यूबसुद्धा वापरू शकता. कॅप्सिकम एक छोट्या आकाराचा घेतलेला बारीक चिरून, आणि एक छोट्या आकाराचा बीट, अगदीच लिंबापेक्षा थोडासा मोठा बीट, तो किसून घेतलेला आहे. स्वच्छ धुवून सोलून मग किसून घेतलेला आहे. आणि आवडीनुसार कोथिंबीर बारीक चिरून. आता मसाला डोसा भाजी आहे तर बटाटे आलेच, आणि डोसा म्हटलं इतकं घाट घालायचंच आहे, तो तुरीची डाळी आली. आता सोपी ट्रिक सांगते की कसं बॉईल करायचं डाळ आणि बटाटे. तर इथं 3 बटाटे घेतले, स्वच्छ धुवून पाणी घेतलेले तळाला आणि त्याच्यात ठेवले बटाटे. आता नेहमी आपण काय करतो, तुरीची डाळसुद्धा धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यात टाकायचं अगदी 1.5-2 ग्लास पाणी. ह्याच्यात हळद मीठ काही नाही टाकलं, आणि इवन बटाट्यामध्ये सुद्धा आपण मीठ टाकलं नाही. झाकण ठेवायचं, पॅक असं बसेल, आणि कुकरचं झाकण लावायचं आणि 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता बटाटे छान बॉईल झालेले बघा. ह्या पद्धतीने नेहमी आपण काय करतो की बटाटे वरती ठेवतो, त्यामुळे इव्हनली शिजत नाही बटाटे, आणि डाळ आपली खाली ठेवतो. आता दोघंही किती छान स्मूथ शिजलेत हे तुम्ही बघू शकता. किती इझिली स्मॅश झालेले. आता स्मॅशर नसेल तर वाटी किंवा ग्लासनी सुद्धा तुम्ही स्मॅश करू शकता. इतके छान असे मऊसूद असे बटाटे शिजलेले आहेत अगदी 5 शिट्ट्यांमध्ये. डाळसुद्धा छान असे शिजलेली, अगदी बोटचेपी असे शिजलेली. तर तीसुद्धा मी त्या स्मॅशरने स्मॅश करून घेते, म्हणजेच घुटून घेते. आता जसं मी म्हटलं की अगदी तुम्हाला रवीने घुटायची असेल तर रवीनेसुद्धा घुटू शकता. छान अशी मऊ शिजलेली डाळ आणि बटाटे. आता दोघांना ठेवूया बाजूला, आणि ठेवलं पॅन गॅसवरती, कारण की आपल्याला करायची म्हैसूर बटाटा भाजी, म्हणजे डोसा भाजी. ओके, सो आता इथं ठेवलं मी पॅन छान गरम झाला. मग त्याच्यात टाकले आपले 2 ते 3 चमचे तेल. आवडीनुसार कमी जास्त तेल तुम्ही करू शकता. आता बटाटाच आहे म्हटलं तर ती ऑब्वियसली तेल जास्त लागतंच. अगदी 1 अर्धा चमचा तेल जास्त टाकू शकता. तर तेल छान गरम होऊ द्यायचं. मग ह्याच्यात टाकायचं आपला बेसिक तडका. आता तो कसा टाकायचा, काय टाकायचं ते संपूर्ण बघा, कारण की बरेचसे 1-2 आयटम आहे जे आपण नॉर्मल तडक्यामध्ये नाही टाकत. आता चला बघूया. तेल छान कडक होऊ द्यायचं. मीडियम फ्लेम केलेली. मी इथं टमाटा दाखवला, तो टमाटा मी स्किप झालेला दाखवायचा. तर टमाटा मी किसून घेतले, 2 छोटे टमाटे. तडक्यासाठी मी इथं टाकलेलं आहे मोहरी, मग टाकले जिरे, आणि लगेच टाकले आपले तीळ. आता तीळ मोहरी जिरे अर्धा चमचा आहे. मग टाकले लगेच आपला कांदा. जिरे मोहरी तडतडले की मग टाकायचा कांदा, आणि तीळसुद्धा छान तडतडू द्यायची. मग टाकायचा कांदा आणि कॅप्सिकम आणि कढीपत्तासुद्धा. आणि आत्ता टाकली मी 1 चिमटी हिंग. हिंग कंपल्सरी आहे, खूप छान फ्लेवर येतो हिंगाचासुद्धा. छान कांदा सोते झाला आणि हिंग टाकून थोडं 1 सेकंड झालं की लगेच टाकलं आपलं लसूण, आलं आणि हिरव्या मिरच्यासुद्धा. छान ह्याला परतून घ्यायचं, आणि गॅसची फ्लेम जसं मी म्हटलं की मीडियम फ्लेमवर आहे की छान परतल्या जातं. कांदा अगदीच लाल किंवा गुलाबी नाही होऊ द्यायचा. पटकन ह्याच्यात टाकायचं आपल्याला किसलेला टमॅटो. आता टमॅटो किसायचा नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ शकता. आता इथं आहे मी किसलेला बीट, एक मध्यम आकाराचा बीट, जसं मी म्हटलं लिंबापेक्षा थोडा मोठा आकार, एक अंड्याचा आकाराचा बीट समजून घ्या, तो किसून घेतलेला. 1 अर्धी वाटी बीट आहे किस. तर आता टमॅटोने पीठ छान असे परतून घ्यायचे. टमॅटोचं छान पाणी सुकू द्यायचं. आता ह्याच्यामध्ये हीच ट्रिक आहे की आपण टमॅटो जे आहेत ते किसून टाकलेले आहेत न कापता, प्लस आपण ह्याच्यात बीटसुद्धा किसून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी टाकलं. एक साधारण या पूर्ण भाजीला आपल्याला अर्धा कप पाणी लागलेलं आहे. आता छान परतून घेतलं. भाजी सुकत आली म्हणजे पाणी जे सुकत आलं की लगेच टाकले आपले काही सुके मसाले, म्हणजे परतता येतील. ओके, ह्या रस्सा भाजीमध्ये हळद टाकली 1 चमचा, तिखट टाकले 1 छोटा चमचा, मीठ टाकलं आणि धने पावडर टाकलं.
तुम्हाला हवं तर तुम्ही ह्या स्टेजमध्ये मॅगी मसाला, गरम मसाला, जो कोणता फ्लेवर तुम्हाला आवडत असेल, पावभाजी मसालासुद्धा ॲड करू शकता. बऱ्याच वेळा आपण विविध जागेवरती जातो तर तिकडचा फ्लेवर वेगळा असतो, कारण की ते विविध मसाले यूज करतात. लाईक पावभाजी मसाला किंवा मग चिकन मसाला किंवा मग गरम मसाला असा फ्लेवर असतो. आता जो तुम्हाला आवडत असेल तो तुम्ही ॲड करू शकता. मी अगदी इथं बेसिक मसूर मसाला डोसा भाजी करत आहे, त्यामुळे मी कोणतेही जास्त मसाले, गरम मसाला वगैरे नाही टाकलं. तिखट टाकलं, धणे पावडर टाकली आणि हळद टाकली, दॅट्स इट. मसाले छान मिक्स झाल्यावरती मी टाकले स्मॅश केलेला बटाटा. छान परतून घ्यायचा, एकजीव करायचा. आणि तुम्ही बघत असाल जो थोडं आपण पाणी टाकलेलं ना, रस्सा सुटायला किंवा टमाटे शिजण्यासाठी, तो पूर्णपणे बटाट्याने ॲब्झॉर्व केलेला आहे. म्हणजे पाणी छान सुकून आलेलं आहे. बटाटे परतून घ्यायचे आणि आपली भाजी अगदी 6व्या मिनटाला रेडी. तुम्ही बघितलं, झाकायचं टेन्शन नाही, काय नाही. एका बाजूला डोसा करायचा आणि एका बाजूला ही भाजी करायला घ्यायची. कोथिंबीर टाकायची आणि आपली भाजी रेडी आहे. आता ह्याच्यावरती तुम्ही बटर ॲड करू शकता, चीज ॲड करू शकता आणि डोस्यामध्ये एन्जॉय करू शकता. आता डोस्यामध्ये भाजी कशी अप्लाय करायची ही अगदी साधी सोपी ट्रिक आहे, त्यात काय विशेष नाही. पण जसं मी म्हटलं की आता ही भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर विदाऊट फेल नॉर्मल डोसा करायच्या ऐवजी ही म्हैसूर मसाला डोसा नक्कीच ट्राय करा. अगदी साधी सोपी भाजी, आपल्याला खूप कठीण वाटतं पण अगदी साधी सोपी भाजी. आवडली असेल ही रेसिपी तर मस्ट ट्राय आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.